की जे आता 150 रुपये गेले ते म्हणतात आम्ही 2000 देतो. अरे 150 दिले म्हणून 500 रुपये वाढवता का? 1500 दिले आणि आता 2000 आम्ही देतो म्हणतात. आपल्याने 2200 रुपये गेलेत आता महिलांना सांगतो. आणि महिलांची वोटिंग 3,85,00,000 महिलांना लाभ मिळाला आहे. जर महिला थांबल्या असतील तर चुकीचं अंगणवाडी किंवा पोस्ट मास्टरिंग किंवा तुम्ही केलं असेल ना, पैसे थांबलेत, पैसे जाणार नाहीत. घाबरून बाते म्हणत होते अहो 1 महिन्यात येतील 2 महिन्यात निवडून आले. पण ज्याने पूर्तता केलेली आहे ना एकनाथ शिंदे आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आता त्याचे टेपल आहे वादा. पुतण्या आपण भावाच्या पुढे उभं राहत नाही, सुनेच्या पुढे उभं नाही. त्यांचं राजकारण झालं. राजकारणात पैसे कमाला त्यांना पुतण्या भाव काही नाही. फक्त आपण पालतो शेतकऱ्यांचं काय झालं हाल. आता म्हणतात ना, तुम्हाला सांगतो आता परवाची गोष्ट, शेतकऱ्यांना काय दिलं, पेरणीचे पैसे 6 महिने रखडले होते, टाकले त्यांनी. पण तुम्हाला सांगतो महिलांना तुमचे पैसे जे 1,500 कोटी थांबलेत, तुम्ही बरोबर इश्यू केला नाही, कुठेतरी गेलात पण पैसे येतील. आम्हाला पैसे आले. मी पुण्याला होतो, ऑगस्टच्या 27 तारखेला आलो. माझी सुनबाई म्हणली अंगणवाडीची मामा मुदत संपली. मुदत नाही म्हणलं हाय मुदत. 2 मिनिटात आम्हाला पैसे आले. पुण्याला राहून 4 महिने. आणि हे तर रोज जातात पोस्टात जा, इकडे जा, ते करा, काही नाही, फसवणूक होते. आणि तुम्हाला महिलांना सांगतो, आणि तुम्हाला आता हे मिळणार अनेक सिलेंडर फुकट येतील. भेटला का लाभ तुम्हाला? महिलाच्या लाभ सिलेंडर आहे का? मग कुठं चुकलात तुम्ही? आमचं तिथं घेतलं, हे उघटा गटाच्या 3 सिलेंडर घेतले, पैसे खात्यात जमावता येत. असं काय करता तुम्ही? मग तुम्ही महिला काय करता सुशिक्षित? एवढं आणून ठेवलं, थोड्यात तरी खाता येईल ना, म्हणजे आम्ही देणार कोण? आणि तुम्हाला सांगतो महिलांनाच हे करायचं, महिलांनीच करायचं सगळं. हे पुरुषांचा भरोसा रात्री गेला म्हणतो तिकडे जातो, परवा त्या गाडीत जातो, तो काय त्या गाडीत करील, ह्या गाडीत करील, भरोसा ठेवू नका. तुम्हाला माझी प्रांजल मत आहे की भविष्यात जर आपण घसरलो ना, एवढी सुद्धा आता महिलांना 50%, 70 वर्षाला फुकट एसटी, रोज जातात लोक. महिला गर्दी झाले का रे फुकट आहे? अरे कशाला वावरात गर्दी करतोयस? लोकांना मी बोलतो फुकट आहे ना आपल्याला, पण काम असेल तर जा. त्या बाजारात मारामार्या कशीला रोज जातो, काय रे फुकट? अरे काय आहे, फुकट मिळते का फुकट? म्हणून आपण लक्षात ठेवा. आणि तुम्हाला गायकवाडवाणी सांगतो, चांगल्या तरुण सुशिक्षित आहात, इथं 5 मध्ये परत आहेत का? कुठे? त्यांनी फार त्यांच्या टायमात गाजवलं होतं, आलं ना लक्षात. आणि महिलांनी विकास कसा घडवायचा असेल तर महिलांकडून शिका. तो बाप्यात पडत आला राहतो, त्याशी 12 वाजता परत आला, म्हणलं डॉक्टर तुम्ही पडत आलो, म्हणलं मी लोलत आलो. आता तो कसा आला परत मला काय माहिती. लक्षात या गोष्टी कशा आहेत त्या, प्रत्येकाची वेगळी आहे. जाऊ द्या, पण ही संधी सोडू नका. आणि मतदान करायचं. भरतशेठ कैवारी गरिबांचा दाता, त्या दिवशी नातेखंडीत मिटिंग झाली होती. कोण आले ते माहिती का? पोलादपूरचे, काय नाव त्यांचं? कळंबे ना, प्रवीण दरेकर साहेब. आणि त्याशी भरतशेठचा मुलगा होतं, आम्ही पण होतो. पण अशी भाषा वापरली ना की प्रवीण दरेकर मुलं आमचं भरतशेठ झाले आमदार. आता मुलं प्रवीण दरेकर वरती जाईल, मंत्री होईल, पण ह्यांना घेऊनच जाणार, ही भाषा होती. आता इथं म्हणलं चला लोकांनी संध्याकाळी 6ला ट्रक आला ना ती भाजपची. अरे भाजप तुमचा भाऊ ना, मग तुलाच टाकणार आहे ना. नाही पण लोकांची कशी बोलता पाहिजे बघा. सांगदोशीला आमच्या गेले होते, तर नाही म्हणलं ती BJPचे. अरे BJPने मतदान भरतशेठलाच करायला ठेवलं, तो भाऊ ना. मग तुम्ही कशाला घाबरताय? आणि तुम्हाला लाईट बिल पण तुमचं माफ होणार आहे. लोक भेटतात नाही. मागं 6 वर्षापूर्वी सांगितलं होतं लाईट बिल पण तुमचं घरपट्टीचं माफ होणार आहे. मागे सांगितलं होतं इथं फेकून द्यायचं लाईट बिल. 10 वर्षी त्या गोष्टीला मी आता पुनरुच्चार करतो तुमचा. लाईट बिल पण माफ आहे, शेतकऱ्याला लाईट बिल पण सौर ऊर्जा आहे. काही नाही, ऊन खूप पडतंय, तबकडी लावायची. आणि काय वायरमॅनला त्रास होतो तो आपल्याला माहिती. तिथं वायरमॅन 2 आहेत, अख्ख्या खोऱ्यात वायरमॅन 2 आहेत. रायगडवाडीचे आमच्या 5-6 आहेत. किती त्या पोरांनी हवायचं?
माणसं नाही म्हणतात, ते मनुष्यबळाचं काम आहे. हे पण बरेचसे करतील, पण हे आपलं सगळं थांबेल. आणि एवढं बोलून मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखर